चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण यश तुमच्या मेहनतीपेक्षा दूर नाही। तर आज आपण शिकणार आहोत काही अशा इंग्रजी वाक्यांचा सराव जे दररोज वापरले जातात। चला तर इंग्रजी बोलायला आत्मविश्वासाने सुरुवात करूया। पहिला सेंटेन्स आहे, व्हॉट डू यू वांट? व्हॉट डू यू वांट? तुम्हें क्या चाहिए? हिंदी मध्ये तुम्हें क्या चाहिए? मराठी मध्ये तुला काय हवे आहे? तुला काय हवे आहे? दूसरा सेंटेन्स आहे, आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर। आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर। मुझे एक गिलास पानी चाहिए। मराठी मध्ये मला एक ग्लास पानी पाहिजे। तीसरा सेंटेन्स, आर यू बिझी? आर यू बिझी? हिंदी मध्ये क्या आप व्यस्त हो? मराठी मध्ये तू बिझी आहेस का? बघा, हा प्रश्न आपण नेहमी मित्रमैत्रिणींना विचारत असतो, ठीक आहे? तू बिझी आहेस का? मग आपण त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये विचारायला सुरुवात करायची आहे, आर यू बिझी? चौथा वाक्य आहे, डू युअर होमवर्क। हिंदी मध्ये अपना होमवर्क करो। मराठी मध्ये आपलं गृहपाठ कर। पुढचा सेंटेन्स आहे, आय लॉस्ट माय नोटबुक। हिंदी मध्ये मेरी नोटबुक खो गई। मराठी मध्ये माझी वही हरवली। तर विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनामध्ये जेव्हा आपण शाळेत असतो, कॉलेजमध्ये असतो, तेव्हा नेहमी आपला जो पेन आहे तो हरवत असतो, किंवा नोटबुक आहे, वही आहे, पुस्तक आहे। तर ह्या ज्या वस्तू आहेत आपल्या, ह्या कधी ना कधी हरवत असतात। तर आपल्याला त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये वाक्य बोलता यायला पाहिजे, किंवा त्याचा सराव आपल्याला करायचा आहे। आय लॉस्ट माय नोटबुक, आय लॉस्ट माय पेन, आय लॉस्ट माय बुक। तर अशा पद्धतीने तुम्ही नोटबुकच्या ऐवजी जी काही वस्तू हरवलेली आहे ते या ठिकाणी ठेवून तुम्ही असे सेंटेन्स, छोटेसे सेंटेन्स तुम्ही डेली यूजमध्ये वापरू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, सेंटेन्स तुम्हाला आवडले असतील, तर या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही नवीन सेंटेन्स आपण घेऊन येणार आहोत। धन्यवाद।